लोकसभेला भारतीय जनता पार्टीनं सपाटून मार खाल्ल्यानंतर आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये महायुतीनं मार खाल्ल्यानंतर ते सातत्यानं जे सांगतायत की नॅरेटिव्ह सेट केलं गेलं आणि त्यामुळं आमच्या जागा कमी झाल्या. मुळामध्ये नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम हे भाजपाच करतो, दुसरं कोणी करत नाहीये. आत्ता सुद्धा त्यांना मुद्दामून ते हिंदू मुस्लिम करायचं आहे आणि हिंदू मुस्लिम करून नॅरेटिव्ह सेट करून आपली खालावलेली पत ते सुधारू पाहतायत, परंतु ते सुधारणार नाही. तुम्ही कधी लव जिहाद म्हणा, कधी ओढ जिहाद म्हणा. आता तुम्ही काय करताय की उद्धव साहेब काय म्हणाले की औरंगजेब, कोण औरंगजेब? की जो औरंगजेब आपल्या आत्ताच्या सैन्यामध्ये होता, सैन्यामध्ये ज्यानं पाकिस्तानच्या विरोधात ज्याने अनेकांना कंठस्नान घातलं, पाकिस्तानच्या अतिरेक्यानं घातलं, तो रजेवर गेल्यानंतर त्याला पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी मारला आणि म्हणून तो मारला त्याचा आम्हाला अभिमान आहे, तो आमचा देशभक्त म्हणून, आमचा सैनिक म्हणून, हे उद्धव साहेब बोलले. पण 17व्या शतकातल्या औरंगजेबाबरोबर या औरंगजेबाला जोडण्याचं ह्यांनी काम केलं. म्हणजे नावानं धर्मानं तो मुसलमान असला तरी तो राष्ट्रभक्त म्हणून तुम्हाला चालत नाही. आम्हाला तो राष्ट्रभक्त चालतो. त्याची जात कुठली असली, त्याचा कुठला धर्म असला तरी आम्हाला त्याचा काही द्वेष नाही. पण यांना त्या बाबतीत द्वेष आहे. काय झालं कर्नाटकमध्ये, केरळमध्ये, कर्नाटकमध्ये भाजपाच्या लोकांनी आंदोलनाला उतरले आणि आंदोलनाला उतरून त्यांनी हातातून गणपती आणला. आंदोलनाला येताना तुम्हाला गणपती आणायला कोणी सांगितलं? आणि तो गणपती रस्त्यावर ठेवला. तो गणपती कोणाच्या तरी म्हणजे त्याची विटंबना होऊ नये, त्याला कोणाचा धक्का लागू नये म्हणून पोलिसांनी नेऊन तो पोलीस व्हॅनमध्ये ठेवला, गाडीमध्ये ठेवला. झालं. लगेच देशाचे पंतप्रधान हरियाणामध्ये भाषण करतात. आमच्या राज्याचे गृहमंत्री ताबडतोब ट्विट करतात की बघा गणपती आता सलाखों के पीछे गया, गणपती आता जेलमध्ये गेला यांच्या राज्यामध्ये. का? तर ते विरोधी पक्षाचं राज्य आहे. तुमच्या पक्षाने हातामधून गणपती आणला, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत नाही? आंदोलनाला गणपती कशाला न्यायचा? परंतु कुठे ना कुठेतरी लोकांच्या भावनेला हात घालायचा, धार्मिक भावनांना तेढ करायचा, धार्मिक भावना भडकवायच्या, हे यांचे धंदे आहेत. परवांच्या दिवशी त्या ठिकाणी बदलापूरच्या दुर्घटनेतील किंवा बदलापूरच्या निंद्य घटनेतील जो अक्षय शिंदे मारला गेला त्याचं कोणालाही प्रेम नाही, अजिबात. त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे होती. पण शिक्षा देण्याची आपली जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये तरतूद आहे, त्या तरतुदीप्रमाणे तुम्ही त्याला द्यायला पाहिजे होती शिक्षा, त्या तरतुदीप्रमाणे द्यायला पाहिजे होती. त्याच्याऐवजी तुम्ही त्या संस्थेशी संबंधित असलेले लोक आज गेले कित्येक दिवस तुम्हाला सापडत नाही. आणि म्हणून तो जर त्या ठिकाणी त्यांनी काही पुरावे त्याच्याकडे होते किंवा तो जर बोलला असता तर काही लोक अडचणीत आले असते आणि म्हणून त्याला मारला का, हा संशय निर्माण त्या ठिकाणी झालाय. आणि म्हणून त्याच्या संदर्भात ताबडतोब भाजपाचे गृहमंत्री राज्याच्या हातात बंदूक घेऊन आपले फोटो काढतात आणि लोकांना पसरवतात. बघा अक्षय शिंदेबद्दल ह्याला प्रेम आहे, ह्यांना प्रेम आलं. अक्षय शिंदेबद्दल आम्हाला प्रेम नाही, अजिबात आम्हाला प्रेम नाही अक्षय शिंदेबद्दल. काल परवा मी कुठेतरी वाचलं की बापानं सख्या मुलीवर रेप केला, बलात्कार केला, त्याला का नाही तुम्ही अशा पद्धतीने एन्काउंटर केलात? जो म्हणून बलात्कारी असेल त्याचा एन्काउंटर तुम्ही करणारात का? पण नाही. तुम्हाला कुठे ना कुठेतरी ही पापं लपवायची आहेत, काही पुरावेच नष्ट करायचे आहेत. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की लोकसभेमध्ये जे लोकांनी मतदान यांच्या विरोधात केलं तर यांनी कितीही लव जिहाद बोलू दे, यांनी कितीही ओढ जिहाद बोलू दे, यांनी कितीही हिंदू धर्म मुस्लिम असा वाद निर्माण करायचा प्रयत्न करू दे, या महाराष्ट्रातल्या जनतेनं येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांना हद्दपार करायचंच हा निर्धार आणि निर्णय केलेला आहे. त्याला खड्ड्यात घालायचा असेल तर एकाएकी खड्डा तयार होत नाही, त्याला हळूहळू खड्डा खणावा लागतो आणि मग तो खणलेला खड्डा मोठा होतो. तसं एकनाथ शिंदे
आणि अजितदादा पवार यांना खड्ड्यात 2029 खाली घालायचंच आहे, ह्याच त्याचा अर्थ आहे. पण त्यांना आता हळूहळू त्यांच्याकरता खड्डा खाण्याला भाजपानं सुरुवात केलेली आहे. मुळामध्ये एक गोष्ट राज्यामध्ये लपवली जाते, लपली जाते. मध्यंतरी पुण्याला अमित शहा आले होते आणि तिथं अमित शहानी भाषण केलं की त्यांनी भाषण करताना सांगितलं की ये 2024 का इलेक्शन म्हणजे 2024 ची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीच्याच नेतृत्वाखाली, आणि त्यांनी पॉज घेतला आणि सांगितलं, मैं जो बोल रहा हूं वो आप गौर से सुनिए, मैं फिर से मेरा बयान दोहराता हूं, भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में ही ये 2024 का इलेक्शन लड़ा जाएगा. इसका मतलब यह है की 2024लाच त्यांना आपला मुख्यमंत्री बसवायचा आहे. पण 2024ला आपली मेजॉरिटी येण्याची शाश्वती नाही, म्हणून ते एकनाथ शिंदेने अजितदादा पवारला बरोबर घेतील. पण 2029ला त्यांना खड्ड्यात घालायचंच आहे, हा त्याचा अर्थ आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यांचे 400 पार खासदार झाले तर हे संविधान बदलतील, हे आम्ही म्हटलं होतं. तो आजही संविधानावरचा धोका टळलेला नाही. 2024ला जर ह्यांना 400 खासदार जनतेने निवडून दिले तर ही देशातली शेवटची निवडणूक ठरू शकते, हे आम्ही लोकांना सांगितलं होतं. कारण रशियाच्या धर्तीवर ज्या पद्धतीनं पुतीन यांनी निवडणूक केली त्याच धर्तीवर यांची पावलं पडत होती. परंतु या देशामध्ये लोकशाही किती बळकट आहे, किती भक्कम आहे, हे पुन्हा एकदा दिसून आलं. जसे देशपातळीवरचे अनेक मुद्दे आहेत. चायना यानं देशामध्ये आपल्या किती एंट्री केलेली आहे, आतमध्ये किती चायना घुसलाय, हे बोलत नाही आहेत. का चायनाचा सर्जिकल स्ट्राईक तुम्ही का करत नाही? एक पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केलात की नाही केलात तो कोणालाच माहीत नाही. पण त्याच्या जीवावर तुम्ही लोकसभेची निवडणूक एक जिंकलीत. तुम्ही पुलवामाच्या हत्याकांडातल्या जीवावर एक तुम्ही निवडणूक लढवलीत. पहिली निवडणूक हे कालाधन आणू, दाऊदला पकडून आणू, पाकिस्तानला संपवून टाकू, चीनला घरात बसवू असल्या वल्गनांनी तुम्ही निवडणूक जिंकलीत. तिसरी निवडणूक तुम्ही हारता जिंकलेले आहात. त्यामुळं तो परिणाम उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणारच आहे. आणि त्याचबरोबर राज्यामध्ये या तिघांनी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यामध्ये अक्षरशः हैदोस घातलेला आहे. अक्षरशः हैदोस घातलेला आहे. आणि म्हणून ती जनता उघड्या डोळ्यांनी बघतीये. त्यामुळं या निवडणुकीमध्ये लोकच यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये घरी बसवतील, हे मी तुम्हाला आजच सांगतो. की राज्याचे गृहमंत्री सरळ सांगतात की रस्त्यावर उतरून विरोधकांना ठोकून काढा. त्यामुळं आता कोणी उठतोय आणि कोणालाही ठोकायला लागलाय. काल बारामतीमध्ये कॉलेजमध्ये काय घडलं? कोयता हातामध्ये घेऊन एका विद्यार्थी मित्रानं आपल्या मित्राचा तिथं कोयत्याने अक्षरशः त्याचा खून केला, तुकडे केले. राज्याचे गृहमंत्री राज्यातल्या जनतेला शांत राहण्याचं, कायदा सुव्यवस्था राखण्याचं हे मार्गदर्शन करतायत की रस्त्यावर उतरून ठोका म्हणून मार्गदर्शन करतायत. त्यामुळे त्यांचे लोक पण म्हणतायत आम्ही मशिदीत घुसून मारू, तुम्ही याच पुढं, तुम्हाला आम्ही इकडे मारू तिकडे मारू. आणि म्हणून राज्याच्या गृहमंत्र्यांनीच वास्तविक म्हणायला पाहिजे की कायदा हातात घ्याल तर याद राखा, पण यांनी म्हणायचं की रस्त्यावर उतरून तुम्ही एकेकाला ठोका. त्यामुळं मेसेज जातोय तो चुकीचा जातोय. त्यातून या घटना घडतात. अहो, जरांगे पाटलांचा राजकीय बळी घेतला या सरकारनं. हाताळण्यात अपयशी कसलं झालंय? जरांगे पाटलांना पूर्णपणे एकनाथ शिंदेना पुढे करून फसवण्याचं काम कुठल्या तरी चाणक्यानं केलेलं आहे. जरांगे पाटील हा साधा सरळ सोपा माणूस, मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून ज्यानं आपलं आयुष्य डावावर लावलंय त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पुढे करून शिवाजी महाराजांच्या नावाची खोटी शपथ घेऊन खोटे त्या ठिकाणी GR काढून त्यांचा विश्वासघात केलाय. त्यांचं आंदोलन फसवण्याचं नव्हे तर
जरांगे पाटलांना फसवण्याकरता एकनाथ शिंदेचा कुठल्या तरी चाणक्यानं वापर केलेला आहे. लक्ष्मण हाकेला समोर करून जरांगे पाटलांचं महत्व कमी करण्यात होते. असं आहे की एकनाथ शिंदेना पुढे करण्यामध्ये जो चाणक्य महाराष्ट्रातला कोणी असेल तोच चाणक्य लक्ष्मण हाकेंच्या पाठीमाग वाय आणि लक्ष्मण हाकेंना पुढे करून तो चाणक्य लक्ष्मण हाकेंना पुढे करतोय. त्याचे राजकीय काही परिणाम पश्चिम महाराष्ट्रात राज्यात येतील. असं आहे की विश्वासघात हा महाराष्ट्र कधीही माफ करत नाही, महाराष्ट्र मान्य करत नाही, त्याला क्षमा करत नाही. त्यामुळे विश्वासघातक्यांना नक्कीच महाराष्ट्र शिक्षा देईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.